आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण ती अमेरिकन डिश बघतोय ज्याचं नाव आहे मोठं पण सोपं, कॉर्न आणि चीज केसरिया विथ टोमॅटो सॉल्सा. ओके. तर मग आपल्याला हे केसरिया जे आहे ते तुम्ही साहित्य सांगा काय काय ठीक आहे. तर या केसरिया 2 पार्ट्स आहेत. एक आहे मैद्याची पोळी, त्याला लागेल मैदा, आणि फिलिंगसाठी कॉर्न, चीज आणि हिरवी मिरची, आणि टोमॅटो सॉल्सासाठी कोथिंबीर चिरलेली, टोमॅटो, कांदा, लिंबूचा रस, आणि हे करताना थोडासा बटर लागेल. साहित्य झालं दोन्हीचं, साल्सा आणि केसरिया. ओके. तर आधी त्या केसरियाला कव्हरचं आहे ना, म्हणजे हो, एक मैद्याची पोळी. तर त्याच्यासाठी मैदा, 1 कप मैदा आणि थोडीशी मीठ. एवढं? हां. आणि पाणी. तुम्ही सांगा मला किती घालायचं हां. पाणी ते. घाला तुम्ही. बस. घट्ट भिजवणार? हां, नाही, थोडी अशी सैल, हां, सैलच भिजवायची, पण भिजवून त्याला थोड्या वेळ आपण ठेवूया. मुरायला लागेल हां, मैदा. थोडी अजून पाणी. हां, अजून थोडीशी पाणी. बस. ठीक आहे. मग अशा रीतीने आपण एक मैदा चांगला एकजीव करून घेऊया आणि मग तो थोडा वेळ मुरत ठेवूया. हो ना, ठीक आहे. मैदा आपण मळून घेतला एकजीव आणि तो मुरत ठेवलेला आहे. आणि तोपर्यंत आता आपण सारण आतमधलं जे स्टफिंग आहे ते बनवतो. तर हा तुम्ही स्वीट कॉर्न घेतलेला आहे. अमेरिकन कॉर्न. अमेरिकन कॉर्न. आम्ही याला इकडे अमेरिकन कॉर्न म्हणतो. का म्हणतो माहित नाही. स्वीट कॉर्न. कॉर्न घ्यायचा, कच्चा कॉर्न, आणि त्याच्यामध्ये मिरची. थोडासा गोडसर असतो ना हा? हो, थोडं गोड असतं. आणि मीठ. आणि याला मिक्सरमध्ये प्रोसेस करून घेऊया. जाडसरच, खूप असं पेस्ट वगैरे नको त्याला कन्सिस्टन्सी. अच्छा, ठीक आहे. मिक्सरमधनं आपण त्याची भरड काढून घेऊया आणि नंतर 2 मिनिटं जरा ते शिजवून पण घेऊ. ठीक आहे, त्याची तयारी करू. भरड आलेली आहे कॉर्नची आणि आता ते शिजवून घ्या. हां. तर काही याला तेल वगैरे काही लागत नाही. अच्छा, फक्त अगदीच लगेच. हो हो, थोडा म्हणजे त्याचा कच्चा जो चव आहे तो काढून घ्यायचा. ओके ओके. हां, अगदीच नाही त्याचं पावडरही लागतं. हो, आणि त्याची जेव्हा मिक्सरमधनं काढतो तेव्हा त्याची दूध पण येते, तर ते खूप ओलं होऊन जाईल. बरोबर. म्हणून थोडंसं आपण असं गरम करून घेतलं तर ते ड्राय होऊन जाईल. ठीक आहे. तर हे रेडी झालं ना? हो हो, हे आता रेडी झालं. आता आपल्याला ते म्हणजे स्टफ ज्याच्यात करायचं ते बनवायला लागेल. ते पोळी. हो, पोळी. हो, छोटी असं. हो हो. ओके, मग ती करून घेऊया आपण. त्याची तयारी करून घेऊया. मैदा जो आपण भिजवून ठेवला होता तर त्याची अशी पोळी लाटून घेतलेली आहे आता, आणि ती भाजून घ्यायची आहे ना? हां. ओके. आणि मग आपल्याला हे चीज आणि ते भाजी जी आपण बनवली आता जस्ट, तर ती त्याच्यात भरायची ना? हां. म्हणजे आतून कच्ची राहणार नाही. नाही, थोडी अशी दोन्हीकडून थोडीशी भाजून घेऊया. पूर्ण नाही, पण फक्त थोडीशी. ह्याच्यामध्ये आपण म्हणजे थोडीशी वेगळ्या पिठाची पण करायला हरकत नाही. ज्यांना मैदा नाही आवडत कवर म्हणून, तर त्यांनी थोडासा मैदा म्हणजे घट्टपणासाठी, आणि बाकीची पिठं असं पण ट्राय करायला हरकत नाही की थोडंसं सोयाबीनचं, थोडंसं गव्हाचं आणि थोडा मैदा असं मिक्स करून सुद्धा त्याचं कवर करायला हरकत नाही. ट्राय करून बघूया एकदा. आता ह्याच्यावरती थोडंसं स्टफिंग घालूया. आधी चीज. अच्छा, आधी म्हणजे ते चीज मेल्ट पण होईल. हां, आधी थोडीशी अशी चीज घालूया खाली. कसलं चीज आहे हे? म्हणजे आपलं पिझ्झाचं चीज? हां, रेग्युलर. ओके. आणि नंतर अर्ध्याच बाजूला. हां, आता असं फोल्ड करून घेऊया. ओके ओके. आणि कॉर्न. तुम्हाला कॉर्न जास्ती असं आवडत असेल तर स्टफिंग थोडं जास्त घालू शकता. आणि ह्या दोन्ही जिन्नसांमुळे मला वाटतं ते चिकटेल पण पटकन ना? हो, आणि थोडं असं वरती अजून थोडं चीज घालूया. काय हरकत नाही. तुमची मुलं लहान आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सढळ हाताने चीज वापरायला काही हरकत नाही. आणि हा थोडा असा फोल्ड करून घेऊया.
हो वाव. आणि आता थोडा बटर, म्हणजे दोन्हीकडे छान प्रकारे असं ते गोल्डन ब्राऊन आणि क्रंची होईल. आणि हे खाताना कशाबरोबर खायचं? आपण एक टोमॅटोची हे बनवूया, साल्सा. हां. काय त्याला तुम्ही कसं करणार आहे? ते फक्त सगळं चिरलेल्या भाज्या मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करायचे. हां. काय काय भाज्या आहेत? त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा आणि मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे मीठ. म्हणजे ऍक्च्युली आमची भारतातली कांदा टोमॅटोची कोशिंबीर. त्याला तुम्ही अमेरिकन साल्सा वगैरे आपण म्हणजे प्रत्येक प्रदेशात नाव बदलतं तसं. ठीक आहे, हे चांगलं क्रिस्पी झालंय. आता जे तुम्ही ती कांद्याची कोशिंबीर म्हणताय, कांदा टोमॅटोची, ती बनवूया म्हणजे त्याच्यावर वरती घालून खाता येईल. ती करूया ना आता. हो. केसरिया झालं, आता कोशिंबीर करायची म्हणजे साल्सा करायचा. ठीक आहे, आधी काय देऊ? टोमॅटो. ॲक्च्युली फक्त आपली कांद्याची कोशिंबीर आपण करतो तीच आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर आणि ॲडिशनल थोडासा लिंबाचा रस आहे. कांदा, आणि मिरची चिरली, बारीक चिरलेली. हो, आणि कोथिंबीर. हे सुद्धा तुम्हाला आयत्या वेळेला करायला पाहिजे किंवा बाकी सगळं मिक्सिंग करून लिंबू मीठ फक्त शेवटी घालायला ठेवायचं. कारण ते जर तुम्ही करून ठेवलं ना, लिंबू मीठ जर आधी घालून ठेवलं तर त्याला खूप पाणी सुटेल आणि पूर्ण ते पाणचट होणार पदार्थ. त्यामुळे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे घालून ठेवायचं आणि लिंबाचा रस आणि मीठ शेवटी. किती घातला लिंबाचा रस? 1 चमचा. 1 चमचा भरून. आणि ह्या मिक्स करून घेऊया. म्हणून त्याला ती थोडीशी आंबट. आणि हे याच्यावर घालायचं ना हो, खाताना? ओके, की रेडी हा पदार्थ पूर्ण तयार झाला आपला. हं, तर ह्याचं साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही, कारण आता आम्ही हे सजवतोय आणि नंतर मी लगेच ते खाणार आहे. हो, वाव. ठीक आहे, साहित्य आणि कृती. कॉर्न अँड चीज केसरिया विथ टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, कॉर्न, चीज, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, लिंबाचा रस आणि बटर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून सैलसर पीठ भिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये स्वीट कॉर्न, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि मीठ हे मिश्रण घेऊन ते वाफवून घ्यावं. वाफवलेलं मिश्रण वाटून गॅसवर शिजवून घ्यावं. मैद्याच्या कणकेची पोळी लाटून ती दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. त्यावर किसलेलं चीज आणि कॉर्नचं शिजवलेलं मिश्रण घालून ती दुमडून घ्यावी आणि पॅनवर बटर घालून मैद्याची स्टफ पोळी खरपूस भाजून घ्यावी. एका बाउलमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, मीठ आणि लिंबाचा रस घालून सॅलड एकजीव करून घ्यावं. तयार सॅलड खरपूस तळलेल्या मैद्याच्या पोळीवर घालावं आणि डिश सर्व्ह करावी. आम्ही